Today we are going to learn next topic, heading labels. First, HTML provides 6 levels of heading tags. HTML काय करतो? प्रोवाइड करतो 6 level heading tags. The range is from H1 to H6. हेडिंग टॅग ची रेंज किती आहे? H1 to H6. Next, headings are defined with the H1 to H6 tags. The H1 tag displays text in bold and largest heading level. H1 tag हा काय झाला? Largest heading level tag झाला. And H6 tag displays text in smallest heading tag. H1 हा काय झाला? Largest heading tag झाला आणि H6 काय झाला? Smallest heading tag झाला. आता खाली एक्झाम्पल राईट डाऊन केलेत रेड कलर मध्ये. H1 म्हणजे काय? लार्जेस्ट झाला. आता जे हेडिंग 1 आहे ते काय झालं? लार्ज मध्ये झालं. त्याच्यापेक्षा लहान काय झालं? हेडिंग 2 झालं. हेडिंग 2 पेक्षा लहान काय झालं? हेडिंग 3 झालं. हेडिंग 3 पेक्षा लहान काय झालं? हेडिंग 4 झालं. हेडिंग 4 पेक्षा लहान हेडिंग 5 झालं आणि हेडिंग 6 हे काय झालं? 5 पेक्षा लहान झालं. म्हणजेच लार्जेस्ट टॅग झाला H1 आणि स्मॉलेस्ट टॅग काय झाला? H6. नेक्स्ट आपण बघूया जे हेडिंग लेवल टॅग बघितले होते H1 to H6 त्याचा काय करूया? प्रोग्राम बघूया. फर्स्टली आपण काय करतो? डॉक टाइप HTML राईट डाऊन करतो. मग डॉक टाइप HTML राईट डाऊन करूया. नंतर काय केलं? HTML टॅग राईट डाऊन करूया. नेक्स्ट काय करूया? हे टॅग राईट डाऊन करूया. त्याच्यामध्ये टायटल टॅग राईट डाऊन केलं. नंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण काय करूया? टायटल राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल हे काय केलं? टायटल राईट डाऊन केलं. नेक्स्ट टायटल टॅग काय केला? क्लोज केला. त्याच्यानंतर हेड टॅग काय केला? क्लोज केला. नेक्स्ट काय करूया? बॉडी टॅग राईट डाऊन करूया. बॉडी टॅग मध्ये BG कलर हे काय करूया? ॲट्रिब्यूट यूज करूया. इज इक्वल टू डबल कोट मध्ये ऑरेंज राईट डाऊन केलं. नंतर नेक्स्ट काय केलं? H1 टॅग राईट डाऊन केला. त्याच्यामध्ये आपण काय करूया? अलाइन हे ॲट्रिब्यूट यूज करूया. अलाइन इज इक्वल टू डबल कोट मध्ये काय करूया? सेंटर यूज करूया. आणि नंतर हेडिंग राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल 1. नंतर काय केलं? जो H1 टॅग ओपन होता तो H1 टॅग काय केला? क्लोज केला. नेक्स्ट काय करूया? H2 टॅग यूज करूया. त्याच्यामध्ये आपण हेडिंग राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल 2. नंतर जो H2 टॅग ओपन होता तो H2 टॅग काय केला? क्लोज केला. नेक्स्ट काय करूया? आपण H3 टॅग राईट डाऊन करूया. त्याच्यामध्ये हेडिंग राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल 3. नंतर काय केलं? H3 टॅग क्लोज केला. नेक्स्ट काय करूया? H4 टॅग राईट डाऊन करूया. त्याच्यामध्ये हेडिंग राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल 4. नंतर काय केलं? H4 टॅग क्लोज केला. नेक्स्ट H5 टॅग राईट डाऊन करूया. त्याच्यामध्ये हेडिंग राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल 5. नंतर नेक्स्ट काय केलं? जो H5 टॅग ओपन होता तो H5 टॅग काय केला? क्लोज केला. आणि लास्टला काय करूया? H6 टॅग यूज करूया. त्याच्यामध्ये अलाइन हे ॲट्रिब्यूट राईट डाऊन करूया. अलाइन इज इक्वल टू डबल कोट मध्ये राईट डाऊन करूया.
नंतर त्याच्यामध्येच हेडिंग राईट डाऊन करूया. हेडिंग लेवल 6 टेक्स्ट इज स्मॉलेस्ट इन साइज. नंतर नेक्स्ट काय केलं, H6 टॅग काय केला, क्लोज केला. काय करूया, जो बॉडी टॅग ओपन होता तो बॉडी टॅग क्लोज केला. लास्टला HTML टॅग पण काय केला, क्लोज केला. आता हा प्रोग्राम आपण काय करूया, सेव्ह करूया. फाईल मध्ये जाऊन सेव्ह वरती क्लिक करूया. आता त्या प्रोग्रामला आपण काय नाव देऊया, हेडिंग 1.html. म्हणजेच मी त्या फाईलला नाव काय दिलं, हेडिंग 1 आणि एक्सटेन्शन काय दिले, HTML ची फाईल आहे म्हणून .html. हा प्रोग्राम काय केला, सेव्ह केला. आता हा प्रोग्राम सेव्ह झाल्यानंतर आपण काय करूया, हा प्रोग्राम रन करूया. रन वरती क्लिक केलं, लॉन्च इन फायरफॉक्स. म्हणजेच आपल्याला काय करायचं, तो क्रोम मध्ये रन करायचंय. बघा आपला हा प्रोग्राम काय झाला, रन झाला. फर्स्टली आपण काय केलं होतं, प्रोग्राम मध्ये H1 टॅग यूज केला होता. त्याच्यामध्ये अलाइन हे ॲट्रिब्यूट यूज केलं होतं. अलाइन इज इक्वल टू सेंटर यूज केल्यामुळे जे आपण हेडिंग राईट डाऊन केले, हेडिंग लेवल 1, ते काय झालं, आपल्याला सेंटरला डिस्प्ले झालं. नंतर सेकंड काय केलं होतं, H2 टॅग मध्ये आपण हेडिंग राईट डाऊन केलं होतं, हेडिंग लेवल 2. नंतर थर्ड काय केलं होतं, H3 टॅग मध्ये हेडिंग राईट डाऊन केलं होतं, हेडिंग लेवल 3. अँड H4 आणि H5 टॅग मध्ये आपण काय केलं होतं, हेडिंग राईट डाऊन केलं होतं. H4 मध्ये हेडिंग लेवल 4 अँड H5 मध्ये हेडिंग लेवल 5. आणि नेक्स्ट जो लास्टचा H6 टॅग होता त्याच्यामध्ये आपण हेडिंग काय राईट डाऊन केलं होतं, हेडिंग लेवल 6 टेक्स्ट इज स्मॉलेस्ट इन साइज. पण आपण त्याच्यामध्ये काय केलं होतं, अलाइन इज इक्वल टू राईट यूज केलं होतं. म्हणून ते जे हेडिंग आहे ते आपल्याला काय झालं, राईट साइडला डिस्प्ले झालं. नेक्स्ट पॉइंट इज inserting an image, a horizontal ruled and a paragraph. First is img tag. img tag is used to insert an image within a web page. Means आपल्याला जर वेब पेज वरती इमेज इन्सर्ट करायची असेल तर आपण img tag यूज करू शकतो. The img tag is empty tag. img tag हा काय आहे, empty tag आहे. It contains attributes only and does not have a closing tag. It uses following attributes. First is src attribute, second is height attribute, third is width attribute, and fourth is alt attribute. First, src attribute. It is used to specify the path of an image file. The popular extension of image file are PNG, JPG, and GIF. src ॲट्रिब्यूट मध्ये आपण काय करतो, त्या इमेजचा पाथ स्पेसिफाय करतो. फॉर्म ऑफ PNG इज पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. फुल फॉर्म ऑफ JPG जॉइंट फोटोग्राफिक एक्सपोर्ट्स ग्रुप. and last GIF stands for graphics interchange format. Second is height attribute. Specifies height of the image in pixel. Means height attribute चा यूज करून आपण इमेज ची हाईट पिक्सेल मध्ये स्पेसिफाय करू शकतो. नेक्स्ट इज width attribute.
specifies width of the image in pixels. Means width attributeचा यूज करून आपण काय करू शकतो, इमेजची width पिक्सेल मध्ये स्पेसिफाय करू शकतो. अँड लास्ट इज ALT attribute. It is referred as alternate text. It specifies the description of the image. ALT attribute specify an alternate text for an image if the image cannot be displayed. म्हणजे जर सपोज इमेज डिस्प्ले नाही झाली तर जे अल्टरनेट टेक्स्ट आपण राईट डाऊन केले ते काय होणार, डिस्प्ले होणार. द ALT attribute provides alternate information for an image if a user for some reason cannot view it because of slow connection, an error in SRC attribute, or if the user use a screen reader. If a browser cannot find an image, it will be display the alternate text. ALT attribute मध्ये आपण अल्टरनेट टेक्स्ट प्रोव्हाइड करतो. सपोज SRC attribute मध्ये आपण इमेजचा पाथ राईट डाऊन केलाय, पण जर सपोज स्लो कनेक्शन असेल किंवा प्रोग्राम रन करताना काही प्रॉब्लेम आला किंवा SRC attribute मध्ये एरर असेल तर ती इमेज काय होणार, डिस्प्ले होणार नाही आपल्याला. मग काय होणार, जे अल्टरनेट टेक्स्ट आपण राईट डाऊन केले ते अल्टरनेट टेक्स्ट काय होणार, डिस्प्ले होणार. IMG इज एम्प्टी टॅग. IMG टॅग हा काय आहे, एम्प्टी टॅग आहे. त्या टॅगला एंडिंग टॅग आपण राईट डाऊन करत नाही. नेक्स्ट इज सिंटॅक्स. सिंटॅक्स कसा आहे, IMG टॅग आपण कसा राईट डाऊन करतो. फर्स्ट काय करतो, IMG टॅग राईट डाऊन करतो. त्याच्यामध्ये काय केलंय, SRC, हाईट, विड्थ आणि ALT हे काय केले, 4 ॲट्रिब्यूट यूज केलेत. IMG SRC इज इक्वल टू डबल कोटमध्ये sunset.jpg म्हणजेच त्या इमेजचं नाव, डॉट त्या इमेजचं एक्सटेन्शन. त्या इमेजला सपोज PNG पण एक्सटेन्शन असू शकतं किंवा JPG पण असू शकतं. आता सपोज एक इमेज आहे आपण राईट डाऊन केलेली sunset.jpg. सनसेट हे झालं त्या इमेजचं नाव आणि .jpg हे काय झालं त्याचं एक्सटेन्शन. नेक्स्ट काय केले, हाईट इज इक्वल टू डबल कोटमध्ये 400 राईट डाऊन केले. विड्थ इज इक्वल टू डबल कोटमध्ये 400 राईट डाऊन केले. आणि ALT म्हणजेच अल्टरनेट टेक्स्ट काय राईट डाऊन केले डबल कोटमध्ये, सनसेट इमेज. आता सपोज जर SRC मध्ये राईट डाऊन करताना इमेजचं नेम काय एरर आली तर आपल्याला काय होणार, इमेज ती डिस्प्ले होणार नाही. जे आपण अल्टरनेट टेक्स्ट राईट डाऊन केले ते काय होणार, आपल्याला प्रोग्राम रन केल्यावरती डिस्प्ले होणार. A page can be divided into separate section by using horizontal rules. HR tag is also called as horizontal line. Means HR tag चा यूज करून आपण वेब पेज सेपरेट सेक्शन मध्ये डिवाइड करू शकतो. नेक्स्ट इज दिस टॅग इज मोस्टली यूज्ड फॉर डेकोरेटिव्ह पर्पज. HR टॅगचा मोस्टली यूज कशासाठी होतो, डेकोरेटिव्ह पर्पज साठी होतो. द HR टॅग टेक्स सेव्हरल ऑप्शनल ॲट्रिब्यूट्स. कलर ॲट्रिब्यूट आहे, साईज ॲट्रिब्यूट आहे आणि विड्थ ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, HR टॅगमध्ये कलर ॲट्रिब्यूट यूज करू शकतो, साईज ॲट्रिब्यूट यूज करू शकतो आणि विड्थ ॲट्रिब्यूट काय करू शकतो, यूज करू शकतो. नेक्स्ट इज कलर ॲट्रिब्यूट सेट्स कलर फॉर द हॉरिझॉन्टल रूल लाईन. म्हणजेच जर सपोज आपल्याला काय करायचं असेल, जी आपली हॉरिझॉन्टल
लाईन असेल त्याला जर कलर सेट करायचा असेल तर आपण काय करू शकतो, कलर हे ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. सेकंड इज साईज ॲट्रिब्यूट. इट स्पेसिफाईज द लेंथ ऑफ द रूल्ड लाईन इन पर्सेंट और पिक्सेलमध्ये. म्हणजेच तुम्ही जी लाईन असेल तिला काय करू शकता, लेंथ स्पेसिफाय करू शकता पर्सेंटेजमध्ये किंवा पिक्सेलमध्ये. अँड थर्ड इज विड्थ. इट सेट्स थिकनेस ऑफ अ रूल्ड लाईन. त्या लाईनला आपण काय करू शकतो, थिकनेस सेट करू शकतो. नेक्स्ट इज पी टॅग. पी टॅग is used for creating paragraph of text. A paragraph can be created by enclosing text within paragraph codes starting p tag and ending p tag. It is a container tag. Paragraph create करण्यासाठी p tag चा यूज करू शकतो. पी टॅग हा काय, कंटेनर टॅग आहे. कंटेनर टॅग मीन्स ज्या टॅगला स्टार्टिंग टॅग आणि एंडिंग टॅग राईट डाऊन केला जातो त्याच टॅगला आपण काय म्हणतो, कंटेनर टॅग म्हणतो.